राष्ट्राय स्वाहा. नमस्कार. राष्ट्राय स्वाहामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. गेले काही महिने बलात्कार सातत्याने आपल्याला या भयानक अशा बातम्या बघायला मिळतात. मन भयानक उद्विग्न होतं. सुचत नाही एक सामान्य माणूस म्हणून काय करावं, आपण कसं रिॲक्ट व्हावं याच्यावरती. आणि मग प्रश्न पडतात की आमचं सरकार, आम्ही ज्यांना निवडून दिले कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, ते का काही करत नाहीत. आत्ता राजस्थानची केस कालच बघायतली आपण. 32 नराधमांनी 13 वर्षाच्या मुलीवर 5 दिवस हॉटेलमध्ये बलात्कार केला. म्हणजे ही 13 वर्षाची मुलगी, तिला बघून या भावना मनात येतात तरी कशा? का नाही आम्ही करत? परवा लोकल ट्रेनमध्ये पाऊस येतोय का काय म्हणून तो मुलगा म्हणाला की आपण दरवाजा लावूया. एवढ्या फालतू कारणावरनं त्यांनी ती दारू प्याली आणि बॅगेतनं एक सुरा काढला आणि त्या तरुण मुलाला वार करून करून ठार मार. त्याच लोकल ट्रेनमध्ये हे सगळं आजूबाजूची लोक बघत होते. मी एक वेळ समजू शकतो एकट्या माणसाची हिंमत नाही होणार, त्याच्या हातामध्ये सुरा आहे म्हटलं. पण हे 5-6 जण एकत्र येऊन एकमेकांना नजरानजर देऊन एकदम सगळ्यांनी मिळून त्याच्यावर तुटून पडले असते, त्याला पकडला असता, त्याला मारला असता. कालची राजस्थानची केस, महिना दीड महिन्यापूर्वीची पुण्यामधली केस सतत चालू आहे. सतत रेप. म्हणजे कुठून ही विकृती, ही राक्षसी वृत्ती कुठून येते? इतकी भयानक परिस्थिती आहे. माझं भाजप सरकारला, नरेंद्र मोदी यांच्या सरकारला माझा विश्वास आहे. त्या माणसावर बऱ्याच वर्षांनी ग्रेट पंतप्रधान मिळाला आहे. पण मग नुसतीच विमानतळं खूप मोठी झाली, विमानतळांची संख्या वाढली, हॉस्पिटल्सची संख्या वाढली, रस्ते मजबूत झाले, सगळं झालं हो. पण हे काय, इथल्या विकासाचं काय? माणसाच्या मनाच्या बुद्धीच्या विकासाचं काय? हे विकसित व्हायच्या ऐवजी आपण अविकसित होत चाललोय. आपण राक्षस होत चाललोय. आपण जनावर हे म्हणणार नाही मी म्हणणार नाही, कारण जनावरं असं वागत नाही. जनावरं कधी रेप करत नाही. जनावरं, पशु, पक्षी, वनस्पती, वृक्ष, दगड, धोंडे, नाले, नद्या, निसर्गाचा एकही नियम तोडत नाही. जे निसर्गाने नियम घालून दिले तेच पाळतात 100%. ही इतकी भयानक विकृती माणसाच्या मनात, माणसाच्या बुद्धीमध्ये येते कशी? एक 13 वर्षाच्या पोरीकडे बघून का नाही आपण आपल्या मुलीसारखं का नाही बघत? त्या 32 लोकांमध्ये एकालाही मुलगी नसेल, एकालाही मुलगा नसेल, आई नसेल, बहीण नसेल. त्या मुलीवर रेप करताना एकाच्याही मनामध्ये त्या मुलीच्या ठिकाणी आपली बहीण, आपली आई आल्या नसतील. त्या पुण्यामध्ये तो अशीच 5-6 वर्षाची मुलगी, सगळ्या 5-7 आणि सगळ्या बलात्काराच्या केसमध्ये साधारण 5-7 वर्षापासून 12-13 वर्षापर्यंत ह्याच वयोगटातल्या मुलींवर रेप होत आहेत. आम्ही सुरक्षित नाही होत. मुलींवर रेप. परवा त्या लोकल ट्रेनमध्ये एका तरुण मुलावर, उद्या बसमध्ये जाताना, रस्त्यावरनं चालताना कोणाशी थोडासा वादविवाद झाला, काहीतरी जरा कुठे काहीतरी बडबड झाली तर काय भीतीच आहे ना मनामध्ये. कधी काय त्याच्याकडे सुरा निघाला त्या लोकलमध्ये, समोरच्या माणसाच्या हातात बंदूक निघेल, चाकू निघेल, कोयता निघेल, काय ढापकन मारून टाकेल तो.
गृहमंत्री अमित शहाजी, नरेंद्र मोदीजी, थोडासा तो विकास थांबला तरी चालेल एक वेळ, पण माणसं, आया बहिणी, स्त्रिया सुरक्षित असायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, हा देश आहे. महाराणा प्रतापचा हा देश आहे, झाशीच्या राणीचा हा देश आहे. अशा शिक्षा व्हायला पाहिजेत. हे असे नराधम पकडले ना की त्यांना अशा मोठ्या मैदानामध्ये भर चौकात शहराच्या मध्यावर असं येशू ख्रिस्ताला कसं बांधलं होतं ना, तसं त्यांना असं एक क्रॉसवर बांधलं पाहिजे. तिथे असे जळते पतिले वगैरे अशा काठ्या बिठ्या अशा ठेवल्या पाहिजेत आणि लोकांना सांगायचं, जा हे ह्या सगळ्यांचं वाटोळं करा. ठार नाही मारायचं, ठार नाही मारायचं. फाशी तर शिक्षाच नाही असं माझं मत आहे. कारण फाशी ही सगळ्यात सोपी शिक्षा आहे. एका क्षणात खटका बसतो ना, इथली नस तुटते, संपतो, वेदना विरहित होतो माणूस. सोपी शिक्षा. गोळी घातली, संपलं. नाही, पब्लिकच्या हातात द्या, लाईव्ह टेलिकास्ट करा. अशा 2 बलात्कारातल्या शिक्षांना किंवा अशा 2 मर्डर केसमधल्या नराधमांना, फक्त 2 भर चौकात संपूर्ण देशामध्ये लाईव्ह टेलिकास्ट करा. आणि मग नरेंद्र मोदी आणि अमित शहा, तुम्ही साहेब या आणि सांगा, या भारत नावाच्या देशात ह्यापुढे जर कोणी मर्डर केलं, कोणी बलात्कार केलात, ही शिक्षा असेल तुम्हाला. तुम्ही पकडले गेलात की तुम्ही संपला. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या पाटलाचा चौरंग केला आणि त्याला बसवला, तिथेच पडवीत बसवला. येणारा जाणारा प्रत्येक माणूस बघत होता त्याच्याकडे. हे असं का केलं? ठार मारू शकत होते, हत्तीच्या पायाखाली देऊ शकत होते, गडकिल्ल्यावरनं कडेलोट करू शकत होते. महाराज त्यांनी नाही केलं. महाराजांनी काय केलं? दहशत बसवण्यासाठी चौकोन केला त्याचा. हात पाय दोन्ही हातापासून मुळापासून कापून टाकले. एवढं धड आणि वर मुंडकं, माणूस जिवंत ठेवला. येणारा जाणारा बघतो, मनात विचार जरी स्पर्श केला तरी नको, थरथर कापला पाहिजे. हे होणार आपलं. आमच्याकडे शिक्षाच नाही. आमच्याकडे कशालाच शिक्षा नाही. बलात्काराला नाही, याला नाही, मारामारीला नाही, कशालाच नाही. आमचे सगळे नेते मोठे मोठे गैरव्यवहार करतात आणि ते मस्तपैकी जातात. मग एक 5-7 महिने, 100 दिवस, 12 दिवस, 50 दिवस, 2 महिने, वर्ष, 2 वर्षात ते बाहेर येतात. आमचे नेते जेलमध्ये राहून मुख्यमंत्री पदाचं सीट उभवतात, मुख्यमंत्रीची सगळं त्यांची प्रक्रिया राबवतात. आमच्याकडे काहीच नाही. आमच्याकडे एक मुलायम सिंग यादवसारखा नेता म्हणतो की जे बच्चों के हाथ से छोटा छोटा गुन्हा होता है, चलता है. म्हटलेलं आठवते का तुम्हाला? मुलायम सिंग म्हणाले होते ते. मोदीजी, अमित शहाजी, तुमच्यावर खूप भरोसा आहे आमचा. प्लीज शिक्षा द्या. या देशातल्या छोट्या छोट्या सिग्नल तोडण्यापासून ते बलात्कारापर्यंत, मर्डरपर्यंत प्रत्येक गुन्ह्याला इतकी भयान शिक्षा, भयान शिक्षा. थरकाप उडाला पाहिजे. दुबईमध्ये कसे कापतात, थुंकायची पण हिंमत नाही. सिंगापूरमध्ये सध्या चुंगम खाऊ शकत नाही आपण. आहे ना दहशत, आहे ना भीती. पकडले गेले की तुम्ही संपला. ही भीती पाहिजे. प्लीज हात जोडून विनंती आहे. कायदा सुव्यवस्था इतकी कडक करा, इतकी